तालुक्यातील ओतूर येथील 1978 पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओतूर धरणाच्या पुनर्बांधणीला डिसेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून धरण दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे। जून 2026 अखेर ओतूर धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने येत्या पावसाळ्यात धरणात पाणी अडवण्यात येणार असल्याचे त्यांचा फायदा ओतूर परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे। यावेळी आमदार नितीन पवार यांनी जलसंपदा विभागाची यंत्रणा व शेतकऱ्यांसमवेत येथील कामाची पाहणी केली आहे। यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोक चौळे, उपविभागीय अभियंता देवी प्रसाद सोनावणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भांबरे, कनिष्ठ अभियंता गजानन फटपुरे, ठेकेदार मंदार भापकर, रविकांत सोनवणे, हरिभाऊ पगार, युवराज मोरे, शांताराम मोरे, हिरामण वाघ, रमेश दशपुते, निंबा देशमुख, ज्ञानेश्वर पवार, प्राध्यापक अशोक देशमुख, खंडेराव जाधव, दत्ता भोये, देवेंद्र मोरे, दीपक आहेर, माधव सोनजे, अश्विन मोरे आदी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। सदर ओतूर धरण दुरुस्तीसाठी गेल्या 45 वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती। हे धरण पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरले, मात्र धरणाला गळती लागल्याने मार्च अखेर धरण कोरडे ढाक पडले होते। ऐन उन्हाळ्यात परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते। या धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आमदार ए.टी. पवार यांनी संबंधित खाते व मंत्रालयात अधिकारी वर्ग यांच्याकडे सतत पाठपुरावा केलाय। ओतूर धरणाचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी ए.टी. पवार साहेबांचे प्रयत्न होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर धरणाचे काम मार्गी लावे असा शब्द दिला होता। त्यांनी या कामासाठी 45.30 कोटींचा निधी दिल्यामुळे या धरणाच्या कामाला गती मिळाली आहे, असे यावेळी आमदार नितीन पवार यांनी सांगितलंय। सद्यस्थिती ओतूर धरणाच्या साखळी क्रमांक 60 ते 300 मीटर जलरोधी खंदकाचे काम पूर्ण झाले असून विमोचकाचे काम 90% पूर्ण झाले। भूजल प्रवाह नियंत्रित करण्यासाठी कॉन्क्रीट भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले। सांडव्याच्या कॉन्क्रीट स्लॅब भिंतीचे वर धरणातील डिव्हाइड व गाईड वालचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या पावसाळ्यात ओतूर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यात येणार असून पावसाळ्यापूर्वीच धरणाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने पाणी अडविण्यास अडचण येणार नसल्याचं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोक चौळे, उपविभागीय अभियंता देवी प्रसाद सोनवणे यांनी सांगितले। ही सर्व कामे पुढील 4 ते 5 महिन्यात आटोपतील व त्यानंतर खऱ्या अर्थाने या धरणात 91 दशलक्ष घनफूट जलसाठा होईल। यामुळे ओतूर परिसरातील 1100 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या धरणाचा फायदा ओतूर परिसरातील ओतूरसह कोंढाणे शहर, शिरसमणी, भुसणी, दहाणे, कन्हेरवाडी आदी गावांना होणार आहे व शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनासह किरण मालपुरे, ओतूर।